नमस्कार मंडळी. सध्या जगभरामध्ये एकाच नावाची जोरदार चर्चा आहे. ते नाव म्हणजे जेफ्री एप्स्टीन. अमेरिकेमध्ये हा कुख्यात लैंगिक गुन्हेगार ज्याच्याशी संबंधित अनेक धक्कादायक माहिती गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहे. आता या कागदपत्रांना एप्स्टीन फाईल्स असे नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, प्रिन्स अँड्र्यू आणि बिल क्लिंटन यासारख्या जागतिक नेत्यांची नावे देखील समोर आली आहेत. मात्र आता या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच भारताशी संबंधित एक नाव समोर आल्याचा दावा केला जात आहे आणि ते नाव म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. काँग्रेस पक्षाने केलेल्या या दाव्यामुळे देशभराच्या राजकारणामध्ये मोठे वादळ निर्माण झाले आहे. नेमक्या या एप्स्टीन फाईल्स काय आहेत, जेफ्री एप्स्टीन नेमका कोण होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव त्यांच्याशी कसे जोडले जात आहे, हे सर्व जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवातीला आपण समजून घेऊया की हा जेफ्री एप्स्टीन नक्की कोण होता. तर जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील एक अत्यंत श्रीमंत फायनान्सर होता. त्याच्यावरती अल्पवयीन मुलींची मानवी तस्करी करणे आणि त्यांचे लैंगिक शोषण करणे असे गंभीर गुन्हे दाखल होते. त्याचे जगातील अनेक बड्या राजकारणी, उद्योगपती आणि सेलिब्रिटींशी घनिष्ठ संबंध होते. 2019 मध्ये तुरुंगामध्ये असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला आणि या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित हजारो पानांची कोर्टाची कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आली, ज्याला एप्स्टीन फाईल्स असे म्हटले जाते. आता यामध्ये त्या लोकांचा उल्लेख आहे ज्याचे एप्स्टीनशी संबंध होते किंवा जे त्याच्या खासगी बेटावरती गेलेले होते. आता काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी दावा केला आहे की या फाईल्स मधील एका ईमेल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील उल्लेख आहे. आता काँग्रेसने केलेल्या आरोपांनुसार जेफ्री एप्स्टीनने एका ईमेल मध्ये लिहिले आहे की नरेंद्र मोदी यांनी त्याच्या सल्ल्याचे पालन केले. खेरा यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन अध्यक्षांना खुश करण्यासाठी किंवा फायदा मिळवून घेण्यासाठी इस्रायलमध्ये डान्स केला आणि गाणे देखील गायले. आता हा कथित ईमेल आणि त्यामधील मजकूर सध्या सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होत आहे. काँग्रेसचे म्हणणे आहे की देशाच्या पंतप्रधानांचे नाव अशा कुख्यात गुन्हेगाराशी जोडले जाणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे आणि यामुळे त्यांच्या निर्णय क्षमतेवरती आणि पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पवन खेरा यांनी अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटची लिंक शेअर करत पंतप्रधानांचे एप्स्टीनशी थेट संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आता या गंभीर आरोपांवरती भारत सरकारने देखील आपली बाजू स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सरकारी सूत्रांनुसार हे दावे बिनबुडाचे असून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. इस्रायल दौरा आणि त्यातील घटनांना चुकीच्या पद्धतीने सादर केले जात असल्याचे काहींचे म्हणणे आहे. एप्स्टीन फाईल्स मध्ये नाव असणे म्हणजे ती व्यक्ती गुन्हेगार आहे असे सिद्ध होत नाही, परंतु त्या व्यक्तीच्या एप्स्टीनशी काही ना काही संपर्क आला असावा असा देखील अर्थ काढला जातोय. आता या राजकीय वादामध्ये पुढे नेमके काय सत्य बाहेर येते हे पाहणे देखील अत्यंत महत्त्वाचे ठरेल. माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.